हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो. तुम्हा सर्वांचं बी एस काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काळे बी एस न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी सहर्ष स्वागत करत आहे. माय डिअर स्टुडंट्स, वी हॅव टू लर्न टुडे 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 अँड पार्ट नंबर 5. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील आपण प्रकरण 3चे आत्तापर्यंत 4 व्हिडिओ अभ्यासलेले आहेत, पाहिलेले आहेत. आज आपण 5व्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आंतरलिखित कोनाचे प्रमेय, आंतरलिखित कोन म्हणजे काय आणि आंतरखंडित कंस म्हणजे काय. ह्या 3 कन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, चला पाहूया. लेट अस लर्न what is meant by intercepted arc and what is mean by inscribed angle. My dear students, you observe these all figures and tell me what is the difference of each figure compared to another figure. विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 6 आकृत्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत मी, आणि या प्रत्येक आकृतीमध्ये इंटरसेप्टेड केलेल्या आर्क आहेत. बघा, त्या माहीत आहेत तुम्हाला. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे आंतरखंडित कंस. एखाद्या कोनानं जेव्हा आंतरखंडित केलेला कंस असतो तेव्हा त्या कोनाच्या आंतरभागात असतो. मग तो कोण एक आंतरखंडित कंस करत असेल, कदाचित 2 पण आंतरखंडित कंस करत असेल. म्हणून मी या आकृत्या थोड्याशा ॲक्टिव्हिटीसाठी दिलेल्या आहेत. मित्रांनो, जरा बघा बरं. पहिल्या आकृतीमध्ये सर इंटरसेप्टेड आर्क इज मेड बाय अँगल ABC. एक अँगल आहे, त्या अँगलनं इंटरसेप्टेड केलेली आर्क आहे AC. दुसऱ्या फिगरमध्ये बघा, अँगल आहे आणि त्या अँगलनं इंटरसेप्टेड केलेली आर्क आहे AC, परंतु त्या अँगलची एक आर्म टँजंट आहे आणि एक आर्म सेकंड आहे. 3 नंबरची फिगर पहा. एक अँगल आहे, त्यानं पण इंटरसेप्टेड केलेली आर्क आहे, परंतु त्याचा व्हर्टेक्स मात्र इन ए सर्कल, वर्तुळाच्या आत आहे. त्यानंतर पुढची फिगर पहा, 4थी फिगर. व्हर्टेक्स ऑफ गिव्हन अँगल इज आउट ऑफ सर्कल अँड देअर आर्म्स ऑफ गिव्हन अँगल आर सेकंड ऑफ गिव्हन सर्कल अँड इंटरसेप्टेड आर्क इज AC. देन 5th figure, vertex of angle is out of circle and one arm is tangent and second arm is second. Then you see the last figure, angle intercepted arc AC also, but their vertex is out of circle and this angle intercepted 2 arcs AC आणि दुसरी एक आर्क आहे. बघ, 2 आर्क त्यांनी इंटरसेप्टेड केलेले. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, इंटरसेप्टेड आर्क जर एखादा अँगल करत असेल तर तो अँगल इन्स्क्राइब्ड अँगल असतो का, याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे. त्यासाठी इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, आंतरलिखित कोन म्हणजे काय, हे अगोदर मला कळलं पाहिजे. आणि तो समजण्यासाठी ही मी मुद्दाम आकृत्या दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक शब्द तुम्ही शिकलेला आहात, सबटेंडेड अँगल, आंतरित कोन. आंतरित कोन आहेत सध्या ही, कारण त्यांनी इंटरसेप्टेड आर्क केलेले आहे. मग सबटेंडेड अँगल कोणाला म्हणतो आपण? व्हेन ए अँगल इंटरसेप्टेड ए आर्क किंवा ॲन आर्क, देन दिस अँगल इज कॉल्ड सबटेंडेड अँगल. You see these all figures, all angles are subtended. Why? Because this angle intercepted arc, 1 arc or 2 arcs. Therefore this angle is called subtended. म्हणजे हे सगळे अँगल हे आंतरित कोन आहेत, कारण त्यांनी इंटरसेप्टेड आर्क केलेले.
याचा अर्थ इंटरसेप्टेड आर्क याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या कोनाच्या आंतरभागात जो वर्तुळाचा भाग असतो, जो कंस असतो, त्या कंसाला त्या कोनाने आंतरखंडित केलेला कंस असे म्हणतात. मग काही कोण एक कंस आंतरखंडित करतात, काही कोण 2 कंस आंतरखंडित करतात. बघा फिगर नंबर 4 आणि फिगर नंबर 5 याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकाच कोनाने 2 कंस आंतरखंडित केलेले दिसत आहेत. आता मग मला सांगा, आपण इन्स्क्राइब्ड अँगल नेमकं या आकृत्यावरून कुणाला म्हणणार आहोत. बघा, मी इन्स्क्राइब्ड अँगलची कन्सेप्ट याच आकृतीहून कोणती आकृती इन्स्क्राइब्ड अँगलची आहे ते आपण समजावून घेणार आहोत. इफ ए अँगल विच व्हर्टेक्स इज ऑन ए सर्कल अँड इट्स आर्म आर इंटरसेक्टेड टू द सर्कल in to different point, then this angle is called inscribed angle. कळलं असेल तुम्हाला. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो आणि त्या कोनाच्या भुजा म्हणजेच बाजू हे त्या वर्तुळाला 2 भिन्न बिंदूत जर छेदत असतील तर त्या कोनाला आपण आंतरलिखित कोन म्हणणार आहोत. मग मला सांगा, वरील 6 आकृत्यापैकी यू सी द ऑल 6 फिगर्स, विच फिगर इज ओनली इन्स्क्राइब्ड अँगल. सर, फिगर नंबर 1 इज इन्स्क्राइब्ड अँगल, बट रिमेनिंग ऑल फिगर्स आर नॉट इन्स्क्राइब्ड अँगल. Why? Because remaining all figures vertex is not on a circle or sides are not intersect to in different point. Therefore remaining all figures angle are not inscribed angle. But in figure number 1 angle is inscribed angle. You remember that subtended angle is not always inscribed angle, but inscribed angle is always subtended angle. You remember that. This point is most important. याचा अर्थ काय मित्रांनो, प्रत्येक आंतरलिखित कोन हा अंतरित कोन असतो, परंतु प्रत्येक अंतरित कोन हा आंतरलिखित कोन असतोच असे नाही. ह्या आकृत्यावरून आपल्याला सहज समजलं असेल. हे सगळे कोण आंतरित आहेत, सबटेंडेड अँगल आहेत, परंतु आंतरलिखित नाहीत. फक्त एकच नंबरची जी आकृती आहे क्रमांक 1ची की ज्याच्यामध्ये आंतरलिखित कोन तयार होतो. चला अजून आपण आता आपण डिटेलमध्ये पाहूया. इन्स्क्राइब्ड अँगल, व्हॉट इज द डेफिनेशन, व्हॉट इज द ॲक्च्युली फिगर. बघा बरं, मी खालच्या बाजूला इन्स्क्राइब्ड अँगलची फिगर काढलेली आहे. त्यातला नेमका इन्स्क्राइब्ड अँगल दाखवला आहे पहा मी डायग्रॅममध्ये, आणि त्या अँगलनं इंटरसेप्टेड केलेली आर्क म्हणजेच आंतरखंडित केलेला कंस तो सुद्धा मी दाखवलेला आहे. ADC हा दिलेला आहे पहा. आता मग याची डेफिनेशन मला सांगा काय तयार करता येईल. बघा, इन्स्क्राइब्ड अँगल, इट इज ॲन अँगल which vertex is on a circle and its arms म्हणजे sides are intersected into different point, then the angle is called inscribed angle. विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो आणि त्या कोनाच्या भुजा त्या वर्तुळाला 2 भिन्न बिंदू छेदत असतात, तेव्हाच तयार होणाऱ्या कोनाला आंतरलिखित कोन असे म्हणतात. यू सी द ॲडजसेंट फिगर. अँगल ABC इज द इन्स्क्राइब्ड अँगल इन ए सर्कल विथ सेंटर O अँड इट्स इंटरसेप्टेड आर्क ADC. यू सी द फिगर. देन हाऊ टू राईट. In adjacent figure, angle ABC is inscribed angle. It is also called
subtended angle. This point is most important. And its intercepted arc ADC. My dear students, you have to know what is the concept of inscribed angle. आंतरलिखित कोन म्हणजे नेमकं काय, मला वाटतंय या घटकामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. चला आपण आता पुढे जाऊया. एक थेरम आता शिकणार आहोत त्याचा, आंतरलिखित कोनाचे प्रमेय, त्यालाच आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणतो. माय डिअर स्टुडंट्स, यू रिमेंबर दॅट व्हेन वी स्टडी थेरम then you have to know statement. What is the statement of inscribed angle theorem? You see, what is the statement? Theorem of given inscribed angle. The measure of an inscribed angle is half of measure of its intercepted arc. You remember that. आंतरलिखित कोनाचे माप हे नेहमी त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असते हे सिद्ध करा. Measure of inscribed angle is equal to half of its intercepted arcs. Prove that. असा प्रश्न आम्हाला परीक्षेत 3 किंवा 4 मार्कासाठी विचारला जातो. My dear students, you remember that when we write the theorem, we have to know 5 points. First, diagram. Second, to given. Third, to prove. Fourth, construction. And last point, proof. In these 5 parts are most important to write the answer of given any theorem. You remember that. Let us draw diagram. द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राइब्ड अँगल. याचा अर्थ काय, एक आंतरलिखित कोन काढायचं आहे. मला सांगा, एक आंतरलिखित कोन काढायचा असेल तर मला एक सर्कल काढलं पाहिजे. फर्स्ट वी ड्रॉ द सर्कल. यू सी द फिगर. फर्स्ट वी ड्रॉ एनी रेडियस. टू ड्रॉ द सर्कल अँड नेम इट सेंटर पॉईंट O. देन यू ड्रॉ द एनी अँगल विच इज इन्स्क्राइब्ड अँगल. लेट अस सी. आय ड्रॉ द अँगल ABC which is inscribed in circle with center O and its intercepted arc is AXC. You see the figure. This is most important. ही आकृती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काढता आली पाहिजे आणि ज्याला आकृती बनवता येते त्याला पुढचं लिखाण करणं खूप सोपं आहे. बघा बरं, मी आकृती काय पाठ केली का? मला एक इन्स्क्राइब्ड अँगल त्यांनी दिलेलं आहे आणि एक इंटरसेप्टेड आर्क दिलेलं आहे, तेच मी दाखवलं आहे. आता मला सांगा, इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क दाखवायचं असेल तर पहिल्यांदा मला एक सर्कल काढलं पाहिजे आणि त्या सर्कलमध्ये मला केंद्रबिंदू दाखवला पाहिजे. कारण कुठल्याही सर्कलचं जरा वाचन करायचं त्यावेळेस केंद्रबिंदू महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. मला सांगा, माझी आकृती जवळजवळ 99% संपलेली. आता मला काय करायचं आहे, गिवन लिहायचं आहे. यू सी द फिगर अँड यू राईट द गिवन. लेट अस सी व्हॉट इज द गिवन. इन सर्कल विथ सेंटर O, अँगल ABC इज द इन्स्क्राइब्ड अँगल inscribed angle in arc ABC and its intercepted arc AXC. विद्यार्थी मित्रांनो, या गिवनमध्ये एक अजून एक शब्द आहे पहा, इन्स्क्राइब्ड आर्क. इन्स्क्राइब्ड अँगल ज्या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड होतो त्या आर्कला इन्स्क्राइब्ड आर्क म्हणायचं, की त्यालाच आपण आंतरलिखित कंस म्हणतो. जुन्या अभ्यासक्रमामध्ये होतं, ते तुम्हाला माहीत असलं तरी चालेल. इन्स्क्राइब्ड आर्क म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल ज्या आर्कमध्ये होतो त्या आर्कलाच इन्स्क्राइब्ड आर्क म्हणायचं आणि त्या अँगलच्या आंतरभागात जी आर्क असते त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणायचं, त्यालाच आंतरखंडित कंस म्हणायचं. मला वाटतं हे 3 शब्द फार महत्त्वाचे. आंतरलिखित कोन, आंतरलिखित कंस आणि आंतरखंडित कंस. आंतरलिखित कोनाच्या बाह्य भागात जो कंस असतो त्या कंसाला आंतरलिखित कंस म्हणायचे आणि आंतरलिखित कोनाच्या आंतरभागात जो कंस असतो त्याला आंतरखंडित कंस म्हणायचे.
हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. आता आंतरलिखित कोन ज्या कंसामध्ये आंतरलिखित झालं आहे त्या आकृतीमध्ये सांगा बरं कोणता कंस आहे. सर कंस ABC. बरोबर आहे. कंस ABC मध्ये अँगल ABC हा आंतरलिखित झालेला कोन आहे. मला वाटतं अर्थ कळला असेल तुम्हाला की ज्या कंसामध्ये आंतरलिखित केलेला कोन असतो त्या कंसाला आंतरलिखित कंस म्हणायचे. लक्षात ठेवा. त्यालाच इन्स्क्राइब्ड काय म्हणतो आपण, आर्क म्हणतो. राहील लक्षात तुमच्या. चला गिवन मिळालं मला. आता काय करायचं मला, टू प्रूव्ह खूप सोपं आहे. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे काय लिहावं लागेल बघा मला. टू प्रूव्ह मेजर अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क AXC. कारण AXC इंटरसेप्टेड आर्क आहे. ABC कसं आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं. हे आपल्याला सिद्ध करायचं. मला वाटतं टू प्रूव्ह कळलं. आता कन्स्ट्रक्शन बघा. माय डिअर स्टुडंट्स, यू सी द फिगर केअरफुली. व्हॉट आय डू इन फिगर, जॉईन सेगमेंट OA. अजून काय केलं बघा. त्यानंतर अँगल BAP एक मानलं आहे मी अक्षर P आणि ABO ह्याचासुद्धा अँगल घेतलेला आहे मी P. ते अँगल मी दाखवतो तुम्हाला डायग्रॅममध्ये बघा. डायग्रॅम नीट केअरफुली बघा. हे कन्स्ट्रक्शनमध्ये घेतले. म्हणजे कन्स्ट्रक्शन याचा अर्थ काय की एखादा थेरम सिद्ध करण्यासाठी आकृतीत तुम्हाला जो काही चेंज करावा लागतो, बदल करावा लागतो, त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. मी काय केलं, रेख OA जोडली. समजा एखादा विद्यार्थी म्हणेल सर मी रेख OAच्या म्हणायची रेडियस OA काढली असं म्हटलं चालेल. हो, काही हरकत नाही. आणि कोन P आणि कोणत्या अँगलचे कोन P घेतलेत तेवढा फक्त उल्लेख करा. एवढं तुम्ही नवीन बदल केलेल्या आकृतीमध्ये, याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. चला, हाऊ टू राईट द कन्स्ट्रक्शन. यू सी कन्स्ट्रक्शन जॉईन सेगमेंट OA. और समजा जॉईन सेगमेंट OA म्हणण्याच्याऐवजी तुम्ही म्हटला ड्रॉ रेडियस OA चालू शकेल. दोन्हीपैकी कुठलाही शब्द तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये वापरला तर चालेल. म्हणून मी ऑर दिलेलं आहे. परीक्षेमध्ये दोन्हीपैकी एकच वापरा. जॉईन सेगमेंट OA म्हणा किंवा ऑर ड्रॉ रेडियस OA and take M measure angle ABO is equal to measure angle OAB is equal to P. एक आम्ही काय केलेलं आहे, त्या कोणाचं माप मांडलेलं आहे, घेतलेलं आहे, आपण ॲझ्युम केलेलं आहे. म्हणून मी कन्स्ट्रक्शनमध्ये मुद्दाम ते उल्लेख केलेला आहे आणि याचा आधार घेऊन मला प्रूफ द्यायचा आहे. म्हणून मी कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. In this way, my dear students, we have to write to given, to prove and construction. You get 1.5 marks or 2 marks in examination. Then let us see how to write the proof. आता प्रूफ काढण्यासाठी मला आकृती पुन्हा काढावी लागेल. मित्रांनो, मी आकृती काय करतो, पाठीमागची आकृती तशीच आहे तशी पुन्हा काढून घेतो. कारण कुठल्याही थेरमची आकृती माहीत असल्याशिवाय आपल्याला थेरम लिहिता येत नाही. म्हणून मी पाठीमागची आकृती आहे तशी घेतलेली. बघा, आता या आकृतीवरून मी प्रूफ लिहितो आहे. मी तुम्हाला सांगितलं पाठीमागं, वेन यू राईट द प्रूफ ऑफ एनी थेरम यू रिमेंबर दॅट यू टेक द 2 parts. 1 part is sentences and second part is reason. Then in this way we have to write proof, sentences and reason. You see, first in triangle ABO, you see the figure. कन्स्ट्रक्शन केल्यामुळं मला एक ट्रायंगल मिळालं आहे. कोणता ट्रायंगल मिळालं आहे बघा, इन ट्रायंगल ABO. फर्स्ट सेंटेन्स, सेगमेंट OA congruent to segment OB. What is the reason? Sir, we have to know all radii in same circle are congruent. Therefore, segment OA congruent to segment OB. And first sentence, reason radii of same circle. Then write the second sentence. You see, therefore measure angle OBA
is equal to or congruent angle OAB. What is the reason? Sir, we have to know in 9th standard isosceles theorem. Yes, okay. Theorem of isosceles triangle. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आम्ही 9वी शिकलेलो आहोत. दोन त्रिकोणाच्या जर बाजू समान असतील तर त्या बाजूसमोरील कोनसुद्धा कसे असतात, समान असतात. आणि त्याचा आधार घेऊन मी दुसरं वाक्य लिहिलेले. Therefore, then we write the sentence number 3. Let measure angle OBA is equal to measure angle OAB is equal to P. आपण त्या अँगलचं माप P घेतलेलं आहे. तिथं त्यानंतर रिझन तुम्ही कन्स्ट्रक्शन म्हटलं तरी चालेल, और थिअरम ऑफ काय म्हणू शकता तुम्ही, ॲज्युम्ड मेजर ऑफ ॲन अँगल्स असं म्हटलं तरी चालेल, और कन्स्ट्रक्शन म्हटलं तरी चालेल. दोन्हीपैकी कुठलंही वापरू शकतो. देन यू राईट द 4th सेंटेन्स. Now, this sentence is most important. Now, measure angle DB बघा. मेजर अँगल कोणता घेतला आहे? सेंटेन्स नंबर 4 यू सी मेजर अँगल OBA प्लस मेजर अँगल OAB. यू सी द फिगर इज इक्वल टू मेजर अँगल AOC. काय तुमच्या मित्रांनो लक्षात आलं आहे? सर, जेव्हा एखाद्या त्रिकोणाचा बाह्यकोन आम्हाला माहीत असतो तेव्हा त्या बाह्यकोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. हे प्रॉपर्टी आम्ही 9वी शिकलेलो आहे. त्याच प्रॉपर्टीचा उपयोग मी 4थ्या वाक्यामध्ये केलेला आहे. पहा, देअरफॉर वी राईट द रिझन रिमोट इंटेरियर अँगल प्रॉपर्टी. दूरस्थ अंतरकोनाचा गुणधर्म. दूरस्थ अंतरकोनाचा गुणधर्म माहिती आहे तुम्हाला. त्यालाच आपण रिमोट इंटेरियर अँगल प्रॉपर्टी किंवा थिअरम म्हणतो. कुठल्याही त्रिकोणाचा बाह्यकोन जर माहीत असेल तर बाह्यकोनाचं माप म्हणजे कोणताही बाह्यकोन बघा, AOC याचं माप पुन्हा इतकं असतं. मापकोन ABO प्लस मापकोन OAB या दोन्हीच्या कोणाच्या मापा इतकं असतं. आणि तेच मी वाक्य लिहिलेलं आहे 4th. देन यू राईट द 5th सेंटेन्स. व्हेरी सिम्पल. You write the value of OBA from figure P plus P is equal to measure angle AOC. What is the reason? From 3 and 4. बघा, फ्रॉम 3 and 4. 3 मधले जे व्हॅल्यू घेतलेले आहेत आपण अँगलच्या त्या कुठं केलेत मी? चौथ्या वाक्यात केलेले आहेत बघा. देन वी राईट द 6th सेंटेन्स. यू सिम्प्लिफाय P plus P. Therefore 2P is equal to measure angle AOC. What is the reason? Simplify. Then we write the 7th sentence. Therefore, P is equal to transfer to RHS 1/2 measure angle AOC. What is the reason? Simplify. But we have to know measure angle AOC is equal to measure arc AXC. Why? Sir, we have to know measure of central angle is equal to its intercepted arc, its corresponding arcs. माहिती आहे आम्हाला. केंद्रीय कोनाचं माप त्याच्या समोरील कंसाच्या मापा इतकं असतं. हे आम्हाला मागील व्हिडिओमध्ये तुम्ही शिकवलं आहे सर. त्याचाच आधार आम्ही घेतला. येस, ओके. मेजर अँगल AOC इज इक्वल टू मेजर आर्क AXC. व्हॉट इज द रिझन? प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल अँड फ्रॉम फिगर. आता मी फ्रॉम फिगर का म्हटलं बघा. अँड जरा थोडंसं डायग्रॅम पहा. P जो आहे तो म्हणजे कुठला अँगल मी घेऊ शकतो? सर, अँगल ABO म्हणजेच अँगल ABC असू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच Pचं माप हे कोणत्या अँगलचं घेऊ शकतो मी? ABC. कारण ABO आहे. ABO म्हणजेच कोणता अँगल आहे बघा बरं? ABC. आणि म्हणून P इज इक्वल टू मेजर अँगल ABC घेतलेलं आहे. मला वाटतं ही गोष्ट लक्षात आली का तुमच्या? आकृतीहून कसं लिहिलं आहे पहा. ABCचं माप P आहे म्हणून P बद्दल मी अँगल ABC लिहिला. आता विधान क्रमांक 8चा उपयोग काय करा? विधान 7मध्ये करा. जिथं P आहे तिथं काय ठेवा? मेजर अँगल ABC ठेवा. 1/2 ॲज इट इज. आणि AOC म्हणजेच कोण आहे हो? सर, AOC म्हणजेच मी AXC आहे. मला विधान 8मध्ये दिलेलं आहे. Therefore, you write the 9th sentence. Measure angle ABC is equal to 1/2 measure arc AXC. You write the reason from 7 and 8. And in this way, we have to prove
मेजर अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क AXC हेन्स प्रूव्ड. शेवटी हेन्स प्रूव्ड म्हणायला विसरायचं नाही. इन दिस वे माय डिअर स्टुडंट्स, यू रिमेंबर दॅट हाऊ टू राईट द प्रूफ ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल. व्हेरी सिम्पल. ओनली 8-9 सेंटेन्स, 8 to 9 सेंटेन्स, 9 सेंटेन्स फक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि सगळे तुमच्या परिचयाचे आहेत. मी अँगलमध्ये फक्त 9वीतले 2च प्रॉपर्टी आठवलेले आहेत. कुठल्या? रिमोट इंटेरियर अँगल थेरम ही एक प्रॉपर्टी मी आठवलेली आहे पहा. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो भाग शिकलेला आहे तो कोणता? सेंट्रल अँगल प्रॉपर्टी. आणि रेडियाय ऑफ कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या रेडियाय कॉन्ग्रुएंट असतात एकाच वर्तुळाच्या, त्याही आपल्याला प्रॉपर्टी पाठीमाग आपण शिकलेलं आहे, त्याचा वापर आपण इथं केलेला आहे. मला सांगा, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय तुम्हाला माहीत असेल, रिमोट इंटेरियर अँगल थेरम माहीत असेल, तर हा थेरम सिद्ध करणे खूप सोपं जाणार आहे. मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल थेरम. हे 9 वाक्य लिहिता येतील तुम्हाला, आणि प्रत्येक वाक्याचं रिझन आहे तुम्हाला माहीत असलेलं, त्याचा सराव करा मित्रांनो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थेरम समजायला सोपा जाईल. चला याच्यावर आधारित एक असाइनमेंट पाहूया. व्हॉट इज द असाइनमेंट? इन ॲडजस्टंट फिगर, इफ मेजर अँगल ABC इज इक्वल टू 70 डिग्री, देन फाइंड आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आन्सर, मेजर आर्क AC. What is the answer? Measure arc ABC. What is the answer? Sir, it is a very simple. We have to know inscribed angle. Measure of inscribed angle is equal to half of the its intercepted arc. हा फॉर्म्युला आत्ताच आपण शेवटचा सिद्ध केलेला आहे. म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगलचं जे शेवटचं सेंटेन्स आहे तोच फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला मी या डायग्राममध्ये सहज वापरू शकतो. देअरफॉर यू राईट द फॉर्म्युला. मेजर अँगल ABC इज इक्वल टू 1/2 measure arc AC. Then you put the value. What is the measure angle? 70. Half AC. Then you transfer the 2 LHS. 70 into 2, 140. Therefore measure arc AC is equal to 140. आता मला सांगा, मेजर आर्क तुम्हाला 140 माहीत झाले, तुम्हाला आर्क ABC काढायचे. सर, आम्हाला माहीत आहे 2 कंसाच्या मापाची बेरीज, आर्कच्या बेरीज ही पूर्ण वर्तुळा इतकी असते. आणि मग मी काय करणार? मेजर आर्क AC प्लस मेजर आर्क ABC इज इक्वल टू 360. आता आर्क AC माहीत आहे, त्याची किंमत ठेवा 140 आणि इज इक्वल टू 360. देअरफॉर मेजर आर्क ABC इज इक्वल टू 360 मायनस 140. देन यू हॅव टू गेट द आन्सर विच इज मेजर आर्क ABC. In this way you find 2 questions of given and you solve in your notebook. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, इथंच आपण थांबूया. माझ्या आजपर्यंत व्हिडिओला तुम्ही खूप छानपैकी लाईक करताय, इतरांना शेअर करताय. माझी एक तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, आजपर्यंत BS काळे सर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सांगा. आपल्या शिक्षकांना माझी एक नम्र विनंती आहे, आपल्या मुलांना जर व्हिडिओ पाहताना समजत असतील व्यवस्थितरित्या तर मुलांना हे व्हिडिओ पाठवा. शिक्षकांना माझं आव्हान आहे, मुलांना गणित येणं फार गरजेचं आहे. थँक्यू.